लोकसभा अध्यक्षांचा निर्णय हा स्वागतार्ह असल्याचं संजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतला असंही संजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर 2022 पासून ठाकरेंनी खूप दावे केले, मात्र ते सगळे खोटे ठरले असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली। 6 खासदारांचं शिंदेंच्या सेनेत विलीनीकरण मान्य केल्यानंतर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत। सहयोगीकरण होणार नाही, मर्जर होणार नाही, मात्र काल त्याला परवानगी देण्यात आलेली आहे। काय सांगा? 2022 पासून खूप दावे त्यांनी केले, सगळे दावे जे आहेत ते फोल ठरत चाललेले आहेत। चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून, आणि प्रत्येक वेळेस जे आहे ते आपण पाहत आहे, कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले आहेत। मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त ॲफिलिएशनला परवानगी दिलेली आहे। आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे, आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी